राज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना पाहायला मिळतोय। मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वीच एका हिंदी भाषिकाला मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मीरा भाईंदरमधल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला। त्याच मोर्चाला प्रत्युत्तर आणि मराठीचा आग्रह म्हणून मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज मीरा भाईंदरमध्ये एका मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं, परंतु पोलिसांनी सुरुवातीलाच या मोर्चाला परवानगी नाकारून मनसेचे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अनेक वादविवाद सुरू आहेत। सध्या मोर्चा जो आहे तो देखील समाप्तीच्या दिशेने येऊन पोहोचलाय। अविनाश जाधवांची सुटका झाली आहे, परंतु या मोर्चात एक सरप्राईज एंट्री होती, ती म्हणजे याच भागाचे आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांची। प्रताप सरनाईक महायुतीत मंत्री आहेत, परिवहन खात्याचा परिभार त्यांच्याकडे आहे, पदभार त्यांच्याकडे आहे आणि प्रताप सरनाईक यांनी मात्र आज या मोर्चामध्ये एंट्री घेतली। मोर्चामधून जरी त्यांना बाहेर यावं लागलं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली असली तरी प्रताप सरनाईकांचं मोर्चात सहभागी होणं नेमकं काय सांगताय, मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी आज मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एका महत्वाच्या मोर्चाचं आयोजन आज मीरा भाईंदरमध्ये करण्यात आलेलं होतं। या मोर्चाचा रूट जो आहे तो पोलिसांना तिथे त्या रूटमध्ये काही प्रॉब्लेम वाटला म्हणून पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली। सोबतच त्या मोर्चाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना त्यांनी कालपासूनच नोटिसा जाहीर केलेल्या होत्या, नोटिसा त्यांना दिलेल्या होत्या। या संदर्भात अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत त्यांना आज पहाटे 3:30च्या सुमारास पोलिसांनी त्यांच्या घरून अटक केली आणि त्यांच्या सोबतच सकाळपासूनच अनेक मोठ्या बसेस मोर्चाच्या सुरुवातीच्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेल्या होत्या। ज्या पद्धतीने लोक तिथे सकाळी दाखल व्हायचे, लगेच त्यांना तिथून अटक करून किंवा तिथून त्यांना घेऊन दुसरीकडे नेऊन सोडलं जायचं, म्हणजे तिथे मोर्चाच्या ठिकाणी गर्दी होऊच द्यायची नाही, मोर्चा होऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीचं वातावरण सध्या मीरा भाईंदरमध्ये सुरू होतं। सकाळपासून तो मोर्चा निघणार होता, 9 वाजता तो मोर्चा निघणार होता, परंतु तो मोर्चा सुरुवातीला 9 वाजता निघाला नाही, 3 तास त्याला लेट झाला आणि मोर्चाच्या ठिकाणी जेव्हा गोवर्धन देशमुख जे मराठी एकीकरण समितीचे तिथले अध्यक्ष आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली, त्यावेळी पोलीस ठाण्यात एंट्री झाली ती म्हणजे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी। प्रताप सरनाईक यांनी डीसीपी प्रकाश गायकवाड यांचं नाव घेत त्यांनी बेकायदेशीररित्या गोवर्धन देशमुख यांना अटक केली असं सांगितलं आणि नंतर गोवर्धन देशमुख यांना सोबत घेऊनच ते दुपारी मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले। मोर्चाच्या ठिकाणी तिथे ठाकरे गटाचे नेते होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते कार्यकर्ते होते, मोर्चाच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली होती आणि त्याच परिस्थितीमध्ये तिथे जेव्हा प्रताप सरनाईक गेले तेव्हा सरनाईक गो बॅकच्या घोषणा तिथे देण्यात आल्या। प्रताप सरनाईक यांना तिथे मोठ्या विरोधाचा सामना तिथे करावा लागला, त्यांच्यावर कोणी बॉटल फेकली असा देखील आरोप तिथे करण्यात आला, परंतु त्या मोर्चातून त्यांना जेव्हा बाहेर निघावं लागलं त्यावेळी त्यांना प्रताप सरनाईक म्हणाले की राजकारणाच्या ठिकाणी आहे, माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना जे काय करायचं राजकारण करायचं ते करू द्यात। प्रताप सरनाईक हा मीरा भाईंदर मधील मराठी जणांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे, मी कुणालाही दोष देणार नाही, परंतु इथे 2 गट जे आहे ते राजकारण करू पाहत आहेत। माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची भूमिका होती, या मोर्चाला ज्यांनी परवानगी दिली नाही त्यांच्यावर कारवाई करावी असं मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीनं डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरपणे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली त्याचा मी निषेध करतो। मुख्यमंत्री म्हणतायत की मोर्चाला परवानगी देणार होतो, परंतु मोर्चाचा मार्ग असा होता जेणेकरून वाद निर्माण होईल, त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं की व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला गेला पाहिजे, त्या मोर्चाला सुद्धा तुम्ही पाठिंबा दिला होता तर या मोर्चाला पाठिंबा द्या, या मोर्चाला ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर कारवाई करावी। पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं नाही, पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी प्रताप सरनाईक जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत त्यांनी या संदर्भात केली। तर दुसरीकडे मात्र अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि मनसे आणि शिवसेनेच्या इतर सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तिथे सरकारला चांगलंच धारेवर धरलं। महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये जर मराठी माणसाला त्याच्या हक्कासाठी मोर्चा काढायची परवानगी मिळणार नसेल आणि दुसरीकडे मात्र व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही परवानगी देत असाल तर आम्ही कुठे राहत आहोत, महाराष्ट्रात मराठीला दुय्यम
कोण समजतंय अशा प्रकारची भूमिका जी आहे ती यांनी घेतलेली आहे. प्रताप सरनाईक यांनी केवळ आत्ताच नाही तर प्रताप सरनाईक यांचं एक विधान पुन्हा एकदा चर्चेत येत आहे, ते म्हणजे 31 मेच्या संदर्भातलं एक विधान आहे. जेव्हा हा सगळा मुद्दा सुरू होता त्यांनी सांगितलंय की हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण झालेली आहे. मीरा भाईंदर मध्ये मी जेव्हा जातो तेव्हा मी हिंदीत बोलतो. हिंदी ही मुंबईची बोली भाषा झाली आहे. हेच याच प्रताप सरनाईकांनी काही दिवसांपूर्वी विधान केलेलं होतं. या विधानावरून सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एकीकडे प्रताप सरनाईक म्हणतायत हिंदी आमची लाडकी बहीण आहे, हिंदी मराठी मुंबईची बोली भाषा आहे, हिंदीमध्ये मी बोलतो मीरा भाईंदर मध्ये आल्यावर, आणि दुसरीकडे मात्र आज तेच प्रताप सरनाईक मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये जातात आणि मराठीसाठी आम्ही लढणार, मराठी भाषिकांसाठी मी लढतो अशा प्रकारची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. म्हणूनच की काय त्यांना या मोर्चामधून विरोधाचा सामना करायला पाहायला मिळतोय. पण मीरा भाईंदर मध्ये आता पुढे काय घडतंय, मीरा भाईंदरच्या या संपूर्ण राजकारणामध्ये ज्यांच्यावर टीका होतीये ते नरेंद्र मेहतांची भूमिका, आमदारांची भूमिका नेमकी काय असणार आहे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच. परंतु मनसे, शिवसेना आणि एकीकरण समितीच्या आजच्या मोर्चानं मीरा भाईंदरचं राजकीय वातावरण तापेल का, आणि या सर्व तापलेल्या राजकीय वातावरणाचा फायदा नेमका कुणाला होणार, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.